दोन चेंडूचा खेळ झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 18 अंकांवर. प्रेक्षकांच्या माहितीकरिता हा सामना आई गावदेवी आंबराई आणि श्री साई रवत्याचा पाडा या दोन संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय. प्रथमतः फलंदाजी करताना श्री साई रवत्याचा पाडा हा संघ आपण बघू शकताय. यावेळेस ऑन साइडला फुल टॉस चेंडूला वळवलं जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. काऊ कॉर्नर रिझनला चुकी होत नाही आहे आणि पहिला हादरा बसत असताना श्री साई रावत्याचा पाडा या संघाला धक्का क्रमांक 1 हितेशाच्या खेळीला पूर्णविराम. पद्धतीने फलंदाजी आकारली जाईल. चेंज ऑफ पेस केलं गेलं. सुंदर पद्धतीने ॲक्युरसी दर्शवली गेली आणि त्यानंतर आपण बघू शकता चेंडू निघून जातो डॉट बॉल. आंबराई संघाचा विचार करायचा झाला तर पहिला सामना यशवंत स्मृती रानाळ सारख्या संघाला मात्र पराभूत केला आणि हाच तो संघ ज्याने मात्र 18 चेंडूंवर 18 धावा डिपेंड केल्या सकाळच्या सत्रामध्ये. युवराजचा स्पेल खूप चांगल्या पद्धतीने आपण बघितलं. काय जबरदस्त परफॉर्मन्स आकारला गेला आणि तिथून आतापर्यंत आपण बघताय आंबराई संघ दुसऱ्या फेरीमध्ये. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. खराब शॉट सिलेक्शन. फलंदाज बाद होईल. यष्टांचा वेध. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. रामजी कोंढारी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. शिवसेना शाखा प्रमुख त्यांचं सुद्धा शब्दसंबंधांनी स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वेलकम सर. सरचं स्वागत या स्पर्धेमध्ये. रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होऊन तंबूच्या आशाला स्वराज्याच्या खेळीला सुद्धा पूर्णविराम लागतोय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र यांना आपण बघू शकता. आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोचलंय 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन कार्ड. 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. सुरुवात खूप सुंदर झाली होती कारण की 17 धावा पहिल्या षटकामध्ये आपण बघितल्या आणि आतापर्यंत या षटकामध्ये जवळजवळ चेंडू हाताळून झाल्यात. 5 चेंडू हाताळून झालेत आणि धावफलक आहे 18 अंकांवर. अर्थातच 5 चेंडू गणिक फक्त आणि फक्त 1 धाव दिले. गुड इकॉनॉमिकल गोलंदाजी बाय मितेश. समोरचा संघ जरी कितीही मोठा असला तरी सुद्धा परिपूर्ण खेळ आकारला गेलाय आणि कौतुक करावं लागेल आई गावदेवी आंबराई या संघाचं. मोठ्या संघांना पराभूत केलंय आणि पुन्हा एकदा ते चित्र मोठमोठे संघ आणि मोठमोठ्या संघांनी इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा बघू शकतायत. मोठ्या संघांना पराभूत केलाय. ग्लास करण्याचा प्रयत्न टॅप केला जाते. या चेंडूला मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे. एकच धावेवर सॅटिस्फाय मानावं लागेल आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 19 या अंकांवर. अर्थातच विजयाकरिता लावाव्या लागतील आई गावदेवी आंबराई या संघाला 2 षटकांमध्ये 20 धावा. आणि या गोलंदाजी करिता 100 रुपयाचं कॅश प्राइज सोपेजी पंढरपुडे यांकडनं मात्र आपल्याला बघायला मिळत आहे. खूप सुंदर गोलंदाजी आणि खऱ्या अर्थाने आपण बघू शकता हे 100 रुपयाचं कॅश प्राइज या षटकाकरिता. चला जास्त वेळ दौडू नका. मैदानाच्या आतमध्ये चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. विनंती करेन आयोजकांना की आपण लॉर्ड्स प्रक्रिया या ठिकाणी कंप्लीट करीत आहोत. विजयी संघाचे कर्णधार चला जय बजरंग चिंबीपाडा, अथर्व इंटरप्राइजेस अर्णाला आणि चालू सामन्यातील एक प्रतिनिधी या ठिकाणी यायचा आहे. लॉर्ड्स प्रक्रिया या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. धावफलक आहे 19. 20 धाव्यांचं लक्ष्य हे समोर आहे. चला थोडंसं सहकार्य करा खेळाडू मित्रांनो, विनंती आहे. घेऊया एक डीजे ब्रेक आणि त्यानंतर लॉर्ड्स प्रक्रियेकडे वळणार आहोत.
आणि आजच्या दिवसातून अंतिम सामन्यामध्ये जा असं मात्र आपल्याला बोनस स्वरूपात बघायला मिळतंय. आणि प्रेक्षकांना विनंती आहे, जी बाउंड्री लाईन आहे त्या बाउंड्री लाईनच्या आपण पलीकडे जायचं आहे. जी बाउंड्री लाईन आहे त्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे जायचं आहे. जे प्रेक्षक वर्ग उजव्या डाव्या साईडला बसले आहेत, पूर्ण बाउंड्री आहे ती. खेळाडू मित्रांनो लक्षात घ्या. चला आपण उठायचं आहे, थोडासा सहकार्य करा. यस सर, डिसिप्लिन प्रेक्षक वर्ग आहेत, विनंतीला मान दिला गेला आहे. थँक्यू सो मच. कारण की ती बाउंड्री लाईन आहे मित्रांनो, त्याकरिता आपण पलीकडे जाऊन विराजमान व्हायचं आहे. 20 धाव्यांचं लक्ष हे समोर आहे. 10ची सरासरी मेंटेन करायची आहे आणि 10ची सरासरी मेंटेन केली जाईल का याकरिता दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज आणि नॉन स्ट्राईक एंडला जय बजरंग चिंबीपाडा आणि तदनंतर अथर्व एंटरप्राइजेस सरणाला. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉसच्या दिशेने जायचं आहे. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. आणि नक्कीच जर आमराई संघ विजयी होईल या सामन्यामध्ये तर अख्ख्या संघाला मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये पार्टी दिली जाईल. बाळारामजी कोंडारे यांच्याकडनं मात्र हे आई गावदेवी आमराई या संघाकरिता ही मॅच जिंका आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये बाळाराम साहेब यांचं एटीएम खुलं केलं जाणार आहे. पार्टीचा व्यवस्था ही मॅच जिंकला तर, जर तरला थारा नाही आहे. चला अर्णाला संघाचा कर्णधार या टॉस करिता. ऑन साइडला चेंडूला पळवलं जात आहे. डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मनीषाला आपण बघू शकताय, फील्ड केलं जाईल. डेंजर झोन कडे आहेत, परंतु नक्कीच तिथे बघायचं झालं कॉन्सन्ट्रेट लॅप. एकाच रुळावर दोन गाड्या, एकाच चेंडूवर बरंच काही बघायला मिळतंय. आणि पुन्हा एकदा यावेळेस मात्र गडी बाद होईल. धावचेच्या रूपाने उमेशाला परतावं लागेल. बघा एकाच चेंडूवर बरंच काही बघायला मिळालं, जिथे मात्र पूर्णपणे आपण बघू शकतात असं वाटलं की पिक्चरचा सीन चालू आहे की काय. आणि या पिक्चरच्या सीन मध्ये आपण बघू शकतात एन मोमेंटला यावेळी धावचीच्या रूपाने बाद व्हावं लागेल. उमेश याच्या खेळीला पूर्णविराम. संघाचा कर्णधार आपण त्वरित या. आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. चिंबीपाडा संघाचा कर्णधार उपस्थित आहे, तर आपला कर्णधार या त्वरित. नक्कीच एकाच चेंडूवर बरंच काही चित्र आपल्याला बघायला मिळालं, परंतु एन मोक्याच्या वेळी डायरेक्ट हिट आणि त्यानंतर उमेशला परतीच्या प्रवासाला लागावं लागलं. म्हणून क्रिकेटमध्ये कॉलिंग सुद्धा खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्याकरिता समोरच्या पार्टनरवर विश्वास असणं खूप महत्त्वाची गोष्ट. कॉलिंग मिस कॉलिंग मध्ये परिवर्तित झालं. प्ले फ्रॉम द बॉडी, शहरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून जातो. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक धाव आणि एकेरी धावेनेशी धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 अंकांवर 2 रन्स ऑन कार्ड. लागोपाठ दर 3 चेंडूवर 3 विकेट येत आहेत. तर कल्पेश मडवी आणि अमोल मडवी यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज लागला गेलाय. डाऊन द लेग आहे. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली गेली आणि पुन्हा एकदा आपण बघू शकतात वाईटचा इशारा आलाय. अर्थातच 1+1 अशा 2 धावा या स्कोर कार्डवर अर्जित होतील आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 4 या अंकांवर. 4 रन्स ऑन कार्ड, 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेस इनफिल्डच्या वरनं, परंतु पॉइंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. गणेश गडक चुकी करणार नाहीये आणि आणखी एक फलंदाज तंबूच्या आशेला. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन.
जय बजरंग चिंबीपडा या संघाला यानंतर एक निर्णायक सामना बघायला मिळणार आहे. जसा सामना प्रेक्षकांना बघायला मिळाला पाहिजे त्या पद्धतीने सामना बघायला मिळेल. चपलून खेळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग. यावेळेस आपण बघताय चेंडू निघून जातोय. डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आतापर्यंत स्कोर कार्ड आहे 4 या अंकांवर. 4 रन्स ऑन कार्ड, 4 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 4 धावा या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वराज. यावेळेस थोडस पुन्हा एकदा आपण बघू शकताय लाईन चुकले. एक धाव परिपूर्ण केली गेली आहे. बॅकअप आलंय आणि तत्पूर्वी आपण बघताय पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 1+1 अशा 2 धावा स्कोर कार्डवर अर्जित होतील आणि धावफलक जाऊन पोहोचले 6 या अंकांवर. यानंतरचे जेवढे सामने होणार आहेत ते 1 षटकांचे होणार आहेत हे लक्षात घ्या. आयोजकांकडून सूचना आली आहे कारण की आज बराच उशिराने संघ या ठिकाणी दाखल झाले, म्हणून मी सकाळच्या सत्रापासून सर्व संघांना सांगतोय की थोडंसं सहकार्य करा वेळेच्या बाबतीमध्ये, म्हणून त्याची ही झळ संध्याकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळत आहे. 1-1 षटकांचे सामने यानंतर होणार आहेत हे लक्षात घ्या. धावफलक जाऊन पोहोचले 6 या अंकांवर. 6 रन्स ऑन कार्ड, 6 धावा. थोडीशी खराब लाईन म्हणावी लागेल. स्वराज्याच्या माध्यमातून ॲक्युरेसी दर्शवणं खूप गरजेची गोष्ट. लाईन लेंथवर भर देणं खूप गरजेची गोष्ट आहे. राईज खेळण्याचा प्रयत्न होता परंतु नक्कीच टप्पा पडल्यानंतर पुलरलिनची डिलिव्हरी बाहेरच्या दिशेने जात असताना अँगलने चेंडू आपण बघताय राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय आणि अँगलने चेंडू बाहेरच्या दिशेने जात असताना चेंडू निघून जातोय डॉट बॉल. अर्थातच आतापर्यंत 6 धावा या स्कोर कार्डवर लागल्या आहेत. आठ चेंडू आहेत. 8 चेंडूंमध्ये 14 धावींचे इक्वेशन हे समोर आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा स्वराज आकुटप्याच्या चेंडूला ऑन साइडला पळवलं जात आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि 2 धाबा परिपूर्ण झाल्या आहेत आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन कार्ड, 8 धाबा. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असणार आहे. 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्या आहेत. चांगल्या पद्धतीने यावेळेस फलंदाजी करावी लागेल. बघायचंय ती फलंदाजी बघायला मिळेल का. राऊंड द विकेटने शेवटचा आणि अंतिम चेंडू स्वराज राऊंड द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल. आकुडपीच्या चेंडूला पुन्हा एकदा ऑन साइडला फाईन लेगच्या रिझन मध्ये ढकलून दिलं जातं. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 9 या अंकांवर. अर्थातच जिंकण्याकरिता लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूंमध्ये 11 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. काय घडेल काय बिघडेल या आपण वळूयात डीजे कडे आणि त्यानंतर ऑनगोईंग मॅच मध्ये वळणार आहोत जिथे 6 चेंडू आणि 11 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. धन्यवाद. लागेल. आतापर्यंत जे काय घडले ते महत्वाचं नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला 5 चेंडूंमध्ये 10 धावा कराव्याच लागतील. बॅटची एज लागले आणि नक्कीच यष्टीरक्षक सुंदर पद्धतीने झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद होऊन तंबूच्या
कडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलं आहे. खूप सुंदर पद्धतीने दुसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन होत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दिनेश याला आपण बघताय. आणि जर कुठलाही फलंदाज जर इथून बाद होतोय आणि झेलच्या स्वरूपाने जर बाद झाला, जो खेळाडू झेल टिपेल त्याला 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जात आहे. कल्पेश मडवी आणि अमोल मडवी यांच्याकडनं हे कॅश प्राइज लागलं गेलं आहे. बघायचं अजून सुद्धा सिच्युएशन थोडंसं दोलांमय अवस्थेमध्ये बघायला मिळत आहे. कारण की इथून इक्वेशन आहे, येणारे चेंडू तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडूंमध्ये 10 धावेंचं इक्वेशन आहे. 4 चेंडू 10 धावा. बघायचंय पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षद राऊंड विकेटने सुरुवात करेल. पुन्हा एकदा आकुडोपेच्या चेंडूला ग्लान्स केलाय. सुंदर फटका आहे. पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. फील्ड केलं जाईल. गणेश याला आपण बघताय फील्ड करतायत. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. आणि दुहेरीने आपण बघू शकता धावफलक जाऊन पोहोचले 12 अंकांवर. अर्थातच येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडूंमध्ये लक्ष आहे 8 धावेंचं. 3 balls remaining and 8 runs required to win. बघायचं आहे शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जातोय का, कशा पद्धतीने फलंदाजी होते की गोलंदाजी बहरली जाईल. शरीरापासून दूर खेळला गेलाय. यावेळेस आपण बघू शकता एक धाव मात्र घेतली जाईल का, आणि 1 धाव आणि वाईडचा इशारा आलाय. खराब गोलंदाजी पडावी लागेल. कारण की इथून नुसत्यानं बघितलं गेलं तर अवांतरच्या रूपाने 1 धाव आले आणि त्यानंतर 22च्या रूपाने 1 धाव, तर 2 धावा या स्कोर कार्डवर अर्जित होतील. इथून इक्वेशन पुन्हा एकदा समान होत असताना दुलानमन अवस्थेमध्ये 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 6 धावा. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं काय जबरदस्त सामना झाला होता, जिथे मात्र 2 चेंडूवर 2 धावेंची गरज असताना अमराई संघाने मात्र त्या धावा डिपेंड केल्या होत्या. परंतु इथे फलंदाजी करताना तुम्हाला 3 चेंडूंमध्ये 6 धावा करायच्या आहेत. प्रश्न आहे परंतु त्या प्रश्नावर उत्तर शोधावं लागेल. यावेळी सुंदर डिलिव्हरी आहे. टप्पा आपण बघू शकता ॲक्युरेट लाईनने आणि खूप चांगल्या पद्धतीने खोलवर डिलिव्हरी हाताळली गेली. मूल्यवान डॉट बॉल. अर्थातच 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 6 धावेंची गरज आहे. आठवावा लागेल तो सराव, आठवावा लागेल ती इनिंग जी मात्र या अगोदर तुम्ही खेळले होते आपल्या गावाकरिता. कारण की इथून मात्र 50 पण लावून दोन्ही संघ खेळतायत. चांगल्या पद्धतीने खेळ करणं, चांगल्या पद्धतीने खेळ आकारणं, कारण की हार जीत तर खेळाचा पैलू आहे. परंतु जर तुम्ही प्रयत्नच मैदानाच्या आतमध्ये करणार नाहीत तर तो खेळाडू कसला. 2 चेंडू आणि 6 धावेंची गरज. यावेळेस लिफ्ट केले या चेंडूला, परंतु ॲक्युरेट लाईन लेंथ आहे असं पंच दर्शवत असताना अर्थातच शेवटच्या चेंडूवर हा सामना गेलाय. 1 चेंडू आणि 6 धावा निर्णायक चेंडू असणार आहे. यानंतर नक्कीच अथर्व एंटरप्राइजेस हरणाला संघ सज्ज राहायचा आहे. त्वरित हा चेंडू पडल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित जा. जर सूर्य अस्ताला गेला तर 3-3 चेंडूंचे सुद्धा सामने बघायला मिळतील. कारण की आयोजकांना सुद्धा काय करणार आहेत, तुम्ही वेळेवर उपस्थित झाले नाही त्या कारणास्तव ही झळ आहे आजच्या दिवसात. 1 चेंडू आणि 6 धावा. आणखी एक निर्णायक सामना. आठवावं लागेल ती निधास ट्रॉफी. निधास ट्रॉफी मध्ये दिनेश कार्तिकने ठोकलेला तो एक्स्ट्रा कव्हरला षटकार संपूर्णपणे पुन्हा एकदा ताजा होत असताना इथून मात्र परिपूर्ण खेळ आकारावा लागेल. आणि सातत्य जो ठेवेल मैदानाच्या आतमध्ये तोच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. 1 चेंडू आणि 6 धावेंची गरज आहे. शॉर्ट सिली पॉइंट यावेळेस आपण बघू शकताय तर गणेशाला तैनात केलं जात आहे. बघावं लागेल कशा पद्धतीने 1 चेंडू आणि 6 धावेंची गरज आहे. मनोज ज्याच्याकडे काबिलियत तर आहे. जर इथून हा सामना जिंकला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये पार्टीचा मोका आहे. आणि या पार्टीच्या मोक्यामध्ये जायचं असेल तर इथून तुम्हाला चौका नाही तर छक्का मारावा लागलाय. टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देणार आहोत. 1 चेंडू आहे आणि 6 धावेंची गरज. यावेळेस ब्लॉक बॉलला डिलिव्हरी हाताळली गेले. सुंदर टप्पा आणि त्यानंतर आपण बघू शकता या धावा डिपेंड केल्यात योग्य त्या पद्धतीने. आणि विजयी होत असताना या सामन्यामध्ये श्री साई राऊताचा पाडा संघ वॉन होतोय. अर्थातच 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश सुद्धा केलाय, म्हणजेच बाय सुद्धा मिळाले. माफ करा